थंडीमध्ये कंबरदुखी वाढते हे तुमच्या बाबतीतही होतंय का? नमस्कार, मी चिन्मय फडतरे, न्यूरोसर्जन, जीवनधारा हॉस्पिटल. तर थंडीमध्ये ज्यांना कमरेचे आधीच प्रॉब्लेम आहेत, ज्यांना स्लिप डिस्क किंवा कंबरदुखी हे आधीपासून प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यामध्ये थंडीमध्ये कंबरदुखी ही का वाढते किंवा पायातल्या मुंग्या का वाढतात, हे आज आपण इथून जाणून घेऊया. तर थंडीमध्ये एकतर थंडी असल्यामुळं रक्ताभिसरण कमी होतं, म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तसेच ॲटमॉस्फिअर प्रेशर जे असतं ते वाढलेलं असतं. त्यामुळे मणक्यांचे जॉईंट असतात, ज्याच्यामधलं जे फ्लुइड असतं, ज्याला सायनोवियल फ्लुइड असं म्हटलं जातं, ते खूप थिक होतं. त्यामुळे कुठल्याही मणक्यांच्या मुवमेंटमध्ये करताना थोडे ताण येतो. त्यामुळे हे पेन तयार होतं. तसेच रक्त कमी प्रमाणात पुरवलं गेल्यामुळे नसांना थोडासा त्रास होतो. त्यामुळे क्राय ऑफ नर्व्हज असंही म्हणलं जातं. तर हे जे दुखणे आहे थंडीमध्ये ऑलरेडी जी शरीराची कमी हालचाल झालेली असते, त्यामुळे हे वाढतं. तर हे टाळता येऊ शकतं का? तर हो, नक्कीच. तर थंडीमध्ये आपण सकाळी उठल्या-उठल्या एक कोमट पाण्याचा ग्लास पिणं किंवा सकाळी थोडे का होईना आपण व्यायाम करणं आणि गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करण्याने या गोष्टी आपल्याला अव्हॉइड करता येतात. तर थंडीमध्ये या गोष्टींचा तुम्ही यूज करा डेली रुटीनमध्ये आणि तुमच्या कंबरदुखीला टाटा बाय बाय करा.